आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। दिल्लीतल्या एका रुग्णालयामध्ये गुंडांनी केलेल्या गोळीबारात एका रुग्णाचा मृत्यू झाला। या घटनेमागे वेगळीच गोष्ट आहे। हे गुंड रुग्णालयात ज्या व्यक्तीची हत्या करायला आले होते तो यामध्ये बचावला आणि त्यांनी चुकून दुसऱ्याच व्यक्तीची हत्या केली। यामागे टोळी युद्ध हे कारण सांगितलं जात आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। 1997 मध्ये दिल्ली पोलिसातल्या एका एसीपीने कॅनॉट प्लेस मध्ये 2 व्यापाऱ्यांवर गोळीबार केला। ओळखीत चूक झाल्यामुळे गुंडाऐवजी भलतीच व्यक्ती मारली गेली। अशाच प्रकारची चूक गुरु तेग बहादूर रुग्णालयामध्ये अर्थात जीटी बीम मध्ये झालेल्या गोळीबारामध्ये झाली। यावेळी ही चूक पोलिसांची नाही तर गुंडांची होती। जीटीबीच्या या वॉर्डमध्ये रियाजुद्दीन वय 32 नावाची व्यक्ती दाखल होती। त्याच वॉर्डामध्ये त्याच्या बेड समोर गुंड वसीम दाखल होता। रियाजुद्दीन हा श्रीराम कॉलनी खजुरी खास इथला रहिवासी होता। वडिलांच्या मृत्यूनंतर तो डिप्रेशन मध्ये गेला होता आणि तो व्यसनी झाला होता। त्यामुळे त्याच्या पोटात संसर्ग झाला होता। 2 महिन्यांपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती। त्यानंतर तो व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होता। काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या। कुटुंबियांना याबाबत माहिती मिळताच 23 जून रोजी ते त्याला घेऊन जीटीबी रुग्णालयात गेले। रुग्णालयाच्या 4थ्या मजल्यावरच्या वार्ड क्रमांक 24 मध्ये त्याला दाखल करण्यात आलं। त्याच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी आणि 2 मुलं आहेत। रविवारी 14 जुलैला सायंकाळी 4 वाजता 3 हल्लेखोर शस्त्रासह अचानक वार्ड क्रमांक 24 मध्ये आले। त्यांनी रियाजुद्दीनच्या पोटावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली। त्यामुळे आजूबाजूचे लोक घाबरले आणि त्यावेळी रियाजुद्दीन जवळ त्याची बहीण तर्नुमन त्याची देखभाल करत होती। गोळ्या झाडल्यावर हल्लेखोर तिथून निघून गेले। या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली। रियाजुद्दीनचा मृत्यू झाला। हल्लेखोरांनी 7 राऊंड झाडले होते। पोलिसांना घटनास्थळी 5 शेल सापडले। तपासात हल्लेखोरांच्या निशाण्यावर वसीम होता। तो समोरच्या बेडवर होता, पण हल्लेखोरांनी चुकून रियाजुद्दीनवर गोळ्या झाडल्या। दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे। गोळी झाडणारा मास्टरमाइंड अजून फरार आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।